फूट आणि वरती 30 फूट काका सांगतायत. पाण्याच्या वरती रिक्स जास्त आहे ना इकडे, पण आता रिक्स घेता येत माणसं. रिस्क घेतात ना रॉकेटवालं काय असं ते पोहणारे माणूस घेतात रिस्क. पोहणारे घेतात, पण पोहणारे पण सांगू शकत नाही, घाबरला तर मग ते विषय नाही ना. गावाला आहेत ना. हा. भले आहेत काही गाव. अच्छा, गावाला तिथे असतात ते लाईफ जॅकेट वगैरे सगळे हे देतात ना सगळे. सगळं. अजूनपर्यंत काही जीवितहानी वगैरे नाही ना काय झालं का? तिथं 15 फूट आहे, इथं 80 अरे साले साला. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. चला तर आता आपण चाललो कालमांडवी पालघरला वॉटरफॉलला. तर आता शुक्रवार आज आणि आम्ही चाललो आहे आणि आहेत आपले मित्र आहेत ऑफिसमधले. तर बघूया आपण आता जाणार आहोत सफाळे फाट्याला. आता मी आहे सफाळ्याला, आता पेट्रोल वगैरे टाकलं गाडीमध्ये, आता मी चाललो आहे. तर बघूया कुठचा प्रवास आहे, पहिल्यांदा जातो आहे कालमांडवीला. तर बघूया आपण प्रवास चालू करूया. आता आम्ही निघालो सफाळ्यावरून, पेट्रोल टाकून आता मस्तपैकी निघालो. सफाळ्या सोडला बाजारमधून रोड आहे सफाळ्याचा. आता थोडासा पुढे गेल्यानंतर घाट चालू होईल. चला आता घाट रस्ता चालू होईल आणि आता आपला घाट झाल्यानंतर मग तिथून तरीपण फाट्यावाला पोहोचेपर्यंत 15 मिनटं लागतात. तर घाट रस्ताच चालू आहे. घाट म्हणजे थोडा एवढा मोठा नाही पण ठीक आहे. इथून आम्हाला तरी पण फाट्यापर्यंत जायला 20 मिनटं लागतील पोहोचेपर्यंत. ते दोघंजण येणार आहेत विरारवरून, मला तिथे भेटतील सफाळे फाट्याला. तिथून मग आम्ही सोबत जाऊ पुढे. बघूया किती लांब आहे कालमांडवी. आपण पहिल्यांदा जातो आहे, पालघरमध्ये येतो. हा इकडे सफाळे फाट्याला थांबलो आहे, त्यांची वाट बघतो आहे कारण ते ट्रॅफिकमध्ये फसलेत. इथून सफाळे 15 ते 20 मिनटं आहे आतमध्ये, तर ते येतील. आपले लालपरी चालले सफाळेला. हे आले माझ्या ऑफिसमधले मित्र. इकडे चेतन आहे आणि इकडे सुजित आहे. सुजितची बाईक तिकडून विरारवरून आलेत, दोघं पण विरारला राहतात. मी इकडे सफाळे सफाळ्यावरून इकडे आलो. आता सफाळे फाट्यावरती आता आम्ही जाणार आहोत आणि ट्राफिक भरपूर आहे, बेकार ट्राफिक आहे. वरती ब्रिजवरती बघा ट्राफिक किती आहे. फाटा आहे अवघा, इथं निकिता हॉटेल आहे. हां, इथून फाटा आहे. आम्ही मगाशी चुकलेलो, पुढे गेलो जरा, मग बरं झालं बघितलं मोबाईलमध्ये. आणि आता इथे आम्ही इथे नाक्यावरती थांबलो आहे जरा. सुजित गेला आहे पेट्रोल टाकायला. आणि इथे बघा नाशी वगैरे जवळ आहे. नाशी 126 किलोमीटर आहे. सूर्यमाळ त्र्यंबकेश्वर पण 100 किलोमीटर आहे फक्त. मोखाडा जव्हार विक्रमगड ह्या साईडने आलं तर हे जवळ आहे नाशिक वगैरे, कारण आपण त्या साईडवरून जातो कधी कधी. तर इथून पण जवळ आहे एकदम. जर इकडच्या ह्या साईडला विरारवाले वगैरे इकडून जाऊ शकतात नाशिकला वगैरे, त्र्यंबकेश्वरला वगैरे. खूप असे ठिकाण आहेत चांगले फिरण्यासारखे. दाभोसा धबधबा आहे, सिरमाळ, जयविकास पॅलेस फिरण्यासारखे बघा. विक्रमगड पण आहे तिकडे, 21 किलोमीटर. सुजित आला पेट्रोल टाकून. चला आता आपला प्रवास चालू झाला आहे आणि फटाफट आपण जाऊया मस्तपैकी. इकडे दोघंजण आहेत तर थांबलो. आता विक्रमगडला आलो आहे. थोडीशी ट्रॅफिक लागली आहे जरा, ऊन पण जाम झालं आहे, बेकार ऊन झालं आहे कारण आम्हाला लेट झाला. आत्ता वाजलेत 11:15 वाजलेत, आम्हाला अजून 12 वाजतील मॉटो पोचायला. आजूबाजूचा परिसर बघा, झाडं बिडं एकदम आणि मस्त चाललो आहे आम्ही. आणि पूर्ण गावचा सारखंच आहे. आणि इकडचा कोकण आपला पालघरचा कोकण आहे. आपण एकटंच आहो, दोघेजण ते एका गाडीवरती आहे, सुजितच्या गाडीवर दुसरा आहे. मी पण एकटाच आहे, दुसरा कोण तयार नव्हता. म्हणलं बघूया आता एकटाच जाऊ आपण. सफाईवरून जवळ आहे, तसं काही एवढं वाटत नाही. एवढा जाम कंटाळा लावून एकदम बेकार. ऊन पण एवढा झाला आहे ना, अजून 12 वाजायला आलेत तर आम्ही पोचलो नाही. घरातून 9 वाजता निघालो आहे सफाळ्यावरून. तर आता इकडे काजूबिजू काढतायत सुजित आणि चेतन. आणि इथे जरा थांबलो आहे, कंटाळलो. ऊन बघा किती झालं आहे. अजून आम्हाला तरी पण 12-13 किलोमीटर जायचं आहे पुढे. चोरी काजू चोर. काजू भारी लागतात. खुला पिवळा दाखव. पिवळा चांगला लागतो. पिवळा चांगला हां, का आता खाऊ असं असं ना, ही बी काढ, ही काजूची बी काढायची. हां,
असे ना फिरवून काढायचे मग बरोबर निघते. हे चांगलं नाही. पण हे चांगलं आहे, खाऊ शकतो. खाऊ फक्त शकतोस. हे थोडं खकवतं आणि पहिल्यांदाच खातोय चेतन, अरे पहिल्यांदाच खातोय काजू. खतरनाक रे. कोकणातलं काजू. हे तर हे हा छोटा आहे. अरे एवढे मोठे असतात चांगले. अजून आहे का? अजून तिकडे आतमध्ये दिसत आहेत. चला पूर्ण आता फायनली आलो आहे आम्ही इथे. पार्किंग बघा, गाड्या बघा, गर्दी लय आहे. कुठून गाड्या, सगळं कार, सगळं बाईक बिक पार्किंग इथं आहे. जातोय खालती. हेल्मेटची जबाबदारी स्वतःची राहील. हेल्मेट घेऊन जातो आम्ही. जॅकेट आहे, नो लाईफ जॅकेट, नो एंट्री. थोडीशी करवंद खातोय उन्हाची. डोका धरतो करवंदीने. डोकं धर. म्हणजे जास्त नाही खायचे करवंद. काही खाऊन बघितलीस ना, कधी खाल्लेलीस? घरी होती आणलेली गावावरून. ते काय लावलं? खा ते खात चालतं. पहिल्यांदा खातो करवंद. करवंदावर पहिल्यांदा केलं नाही, काजू पण पहिल्यांदा ठेवलं. चेतन बाई. उतरायला शिडी आहे, अशी पायऱ्या आहेत, सपोर्ट वगैरे आहे. आणि आम्हाला बघायचं आहे कुठून उड्या मारतात भेंडीगावर. आम्ही पण बघतो कशा उड्या मारतात त्या. आपली बघा, आपली काय हिंमत होत आहे काय. आधी अजूनपर्यंत गेलो नाही. तिकडे दिसतोय खालती. वरून लय बेकार वाटतंय, म्हणजे बघून लय उंच वाटतंय. पायऱ्या बिऱ्या बघा, खाली उतरायला किती लांब आहे. खाली आलं, खाली बंड्या नाही. खाली लय खड्डा आहे, दिसणार नाही इथून. आता गेल्यावरती समजेल. इकडनंच जातो का? तिकडं आपण पोहू शकतो. तिकडं पोहू शकतो मी. कुठे तिकडे? हा, मी तू इथे पण पोहू शकतो. ते पण भारी पण मी एवढा spot आहे रिक्स रे नाही. पोहायला. तिथं ते पोहायला पण भारी आहे होत तिकडं, आहे. मस्त एकदम. पण त्या साईडला ना, तिकडे जाऊ नाही शकत तू. का? तिकडनं एकदा खाली गेलं तर वरती यायला काय जागाच नाही. ते काय खाली आहे ते. मग तिकडनं तू कुठे जाशील? अच्छा, गावाला तिकडे जाऊच देत नाही. जायला यायला वाव नाही कुठे. रस्ता नाही वरती. आला तर म्हणजे असं डोंगरातून कुठून तुला वरती पूर्ण चढायला लागला. हा पूर्ण वरती डोंगरच आहे. जर तिकडं एकदम लास्टला एंडिंग नाही गेलं तर. झाड आहे बघ इथे. इथे नो एंट्री दिल्या नाही तिथून पण नो एंट्री दिल्या नाही. चल बघूया. चल खाली चला. जिंदगी मी रिस्क का तो पावसाळ्यात पूर्ण सरपट होत असेल. जर पावसाळ्यात आला ना वरून हा नाही पावसात पाणी जास्त असेल ना. आत्ताच पाणी किती आहे बघ. अरे मला वाटतं हे पूर्ण भरतं. बरोबर. अरे तो केवढा काळा पाणी वाटतो तो खालती. रस्ता बघ एकदम हे आहे आपला गावचा खरबडीत. आलो जाऊ फायनल. किती टाईम लागला जो बेकार. ऊन बघा किती सणसांत आहे ऊन. आणि एवढा आम्हाला 3 तास लागले इकडे यायला. हेल्मेट आता बघूया, बॅगा वगैरे ठेवायला लागतील चांगले. उडी टाकतोय बघूया, उडी टाकतोय. टाक मिळाल्या. घाबरतोय. टाकलं. 80 फूट तिथे लिहिलं. 80 फूट. तिकडनं मारशील? 80 फूट म्हणजे वरून ते खालपर्यंत 80 फूट. तिकडनं मारशील? काय माहिती ना आता. हा, वरून खालपर्यंत असेल. पाण्यापासून खाली 80 फूट आहे. पाण्यापासून खाली. तुझं सामान विमान काय केलं की काढू नाही शकत. कोणत्या पाण्यापासून 30 फूट आहे. हो काय? वरती 30 फूट आणि खाली 80 फूट. म्हणजे खाली 80 फूट आणि वरती 30 फूट. काका सांगतायत पाण्याच्या वरती. रिक्स जास्त आहे ना इकडे. पण आता रिक्स घेता येत माणसं. रिस्क घेतात ना. रॉकेटवालं काय असं ते पोहणारे माणूस घेतात रिस्क. पोहणारे घेतात. पण पोहणारे पण सांगू शकत नाही. घाबरला तर मग ते विषय नाही ना. गावाला आहेत ना. अच्छा, गावाला तिथं असतात ते लाईफ जॅकेट वगैरे सगळे देतात ना सगळे. अजूनपर्यंत काही जीवितहानी वगैरे नाही ना. काय झालं इथं 15 फूट आहे, इथं 80 फूट आहे. तिथे लिहिलं प्रत्येक ठिकाणी. तिथे खाली बघा 15 फूट आहे आणि इथे 80 फूट आहे. म्हणजे वरती 30 फूट, खाली 50 फूट खोल. तिथे खोल आहे का? तिथे मोठा आहे तिथे. तुझ्या समोर बसलेला तिथं 30 फूट आहे. 30 फूट खाली खोल आहे. आणि तिकडं पुढे जॉकेटवाला गेलं ना. हा त्या कोपऱ्यात 30 फूट आहे. इकडे म्हणजे सगळे खोल आहेच, म्हणजे आहेच. आपण जास्त पोहायचं नाही. आपल्याला बघून जरा म्हणजे आपण पहिल्यांदा झालो ना इकडे. आणि आपलं कसं रेग्युलर नाही आहे.
आपल्याला अंदाज नाही काय तो बारके बारके पोरं किती आहे जो केवढे ते जराशी उडी मारतात वरून. चलो आलो खालते. अरे हो मारतात हो. हॅलो सुजित पहिली उडी मारतोय आमच्यात तिघांच्यात. कडक मजा आली. तो गेला कुठे? चेतन गेलाय वरती. पोचला सुजित तिकडे पोचतो. पाय सरतायत बघा पूर्ण. टाकतोय उडी. सुजितने टाकला. कुठून उड्या मारतायत. इथून बंद केलाय. ह्या झाडावरून जे मारायचे ना उडी तिथं बंद करून टाकलं. शेवा लावले त्याच्यावरती पूर्णपणे बंद केलाय. ते बरं झालं बंद केलं तर कारण कसं झाड छोटं आहे. वरती लोड कोण वजनाचा माणूस चढला तर परत फांदी तुटले तर तेवढा खाली कातळ आहे पूर्ण. तेवढं कातळाची आदळू शकतो. हां कुठलं ते नाही अरे मग तिथून पण टाकत असतील का व्हिडिओ. जल्ला आपली उडी एवढीच. आधी आपण बघायचा किती पाणी आहे. तो खोल भरपूर आहे म्हणून मी आधी उडी नाही टाकत. मला उडी नाही टाकायची वरून. दोघांनी टाकलं नाही. मी फक्त तेवढाच पोहणार आहे. नंतर बघीन दुसऱ्या 25 फूट वगैरे आहे त्याच्यावर तिथून उडी टाकेन. तेवढी आपल्याला नाही जमणार. उडी टाकायची टाकेन पण अजून काही एवढी उंच उडी टाकली नाही म्हणून जरा थोडासाच पोहतोय. नंतर पुढे बघू. जा मी न्या डबक्यात लय मजा येते बघा. हा एवढा 80 फूट खाली खोल आहे. 80 फूट खाली म्हणजे त्या टोकापासून त्या खालपर्यंत पूर्ण 80 फूट खोल आहे. आणि हा जरासा डबका 15 फूट खोल आहे बघा. 15 फूट. परत दोघे जण गेलेत उड्या टाकायला. तो बारका पोरका बघा बारका उडी टाकतो बघा वरून. या फेडीवर गाववाले ते बारके बारके बोरं उड्या टाकतात. चेतन पाय सरेल. चेतन गेला परत उडी टाकायला. उभे आहेत सेफ्टीसाठी. कोणाचा बुडाला वगैरे असेल तर लगेच आपले गावाले आहेत काका दादा वाचवणारे आहेत. दोरी बिरी घेऊन आहेत जर काय प्रॉब्लेम झाला तर. मुलाखतींना घ्यायला तर एवढं हे नाही. आपलं थोडी जागा पण नाही. जागा बघा कशी एकदम सरपडला डायरेक्ट खाली. माझ्या हातात मोबाईल. सुजित टाकतो उडी. मागाची इथून टाकला मजा आली. थांब अरे साला आता मी चाललो 15 फूट डबक्यामध्ये. जरासा आहे पण केवढा खोल आहे बघा. 15 फूटमध्ये किती झाले? भरपूर झाले. 15 फूटमध्ये
मजा येते भारी जबरदस्त. दोघांनी मिळून उड्या टाकल्यात, मला काय जमा नाही टाकू शकतो मी. मला नाही. ह्या साईडला बघूया किती खोल आहे पाणी. तिकडे पण लय गर्दी आहे. पाणी बघा कसं जातं कोणतं बघा. ते पण कसलं आहे बघा. खतरनाक आहे. प्रत्येक ठिकाणी लिहिलं आहे की बघा तिथे पण 30 फूट आहे. बापरे 30 फूट. मौल्यवान वस्तूंची जबाबदारी स्वतःची राहील, लक्षात ठेवा. कधी पण आलात तर महागड्या वस्तू आणू नका. त्या मोबाईल तर आपला असतोच, पण दुसरं काय असते, सोनं असेल काय हातात वगैरे असतेच, कांगठी वगैरे चेन वगैरे असते. तर महागड्या वस्तू कारण कधीही काय होऊ शकतो. कारण गळ्यातली वस्तू जर निघाली तर ह्या पाण्यात भेटणं मुश्किल आहे. मुश्किल म्हणजे लईच मुश्किल आहे. कारण हा 50 फुटाचा खड्डा आहे. कोण शोधत बसणार आहे एवढ्याची जराशी वस्तू, कोण शोधत बसणार. आणि जर सोन्याची असेल तर एवढा कोण खाली जाईल आणि बघेल, मुश्किल आहे. तर त्या गोष्टी आणू नये कृपया करून. गेला आत्ताच जस्ट मोबाईल गेला एकाचा, पाण्यात मोबाईल गेला. मोबाईल घेऊन जाऊ नका जो. त्यांच्या दोघांचीच मजा आहे. हे बघा भेंडी किती पोरं बारकीवर घे पोहत आहेत, म्हणजे तिथं जागेवरती उभी आहेत. गावाची आहेत सगळी पोरं, मस्त व्हिडिओ वगैरे बनवत आहेत. तर एकाचा मोबाईल गेला, कितीला पडला असेल, फटका पडला असेल. शुक्रवारची गर्दी एवढी आहे, मग रविवारची गर्दी किती असेल बापरे. मधला दिवस आहे आणि गर्दी बघा एवढी आहे. दम लागतो, दम भरतो पूर्ण. एकदा दम भरला ना मग संपला विषय. ते दोघांनी शर्यत लावलं कोण जास्त पाण्याखाली राहतो तो. 1 2 3 चला जात आहेत. बघूया कोण जास्त टाईम राहतो पाण्याखाली. जास्त टाईम राहू नका रे, त्याला घरात जायचं परत. तिकडे गेलेत. खाली आतमध्ये गेले. सुजित आला बाहेर. चेतन कुठे गेला? चेतन कुठे गेला? चाला किती टायमाने आला, चला गेला. चेतन जिंकलास जास्त टाइम राहिलास. कुठपर्यंत गेलास? हा जास्त टाइम राहिलास बोललो. जास्त वेळ राहिलास खाली. नाही किती गर्दी. जा मूड पेवणी करतायत. रुको दोघेजण लास्टपर्यंत गेले. सुजितला भारी पोहणी आहे साला. दोघांना पण पोहणी जास्त आहे. मी पण पोहू शकतो, पण एवढी उडी टाकायला मला डेअरिंग नाही तेवढी.
मुलगी उडी टाकते मुलगी, बघूया. पण बाहेर पडायला जागा नसेल मोठे ते नो दिलं नाही. आपण काय एवढं दिवस नाही घेऊ शकत. चला वरून, चला वरून. पाय पूर्ण सरतील इथून, तेव्हा इथून सगळं मटमटीत आहे सगळं पूर्ण. दोघांच्या मागूनच फिरतो. 25 फूट खाली खोल आहे. खाली कसा आता शोधणार कसा मोबाईल? आता गेले ना ते चष्मा घालून आता म्हणजे हे पूर्ण कितीपर्यंत राहू शकतं आतमध्ये? 2-3 मिनिटं काय बोलत आहे? मोबाईल पडला एकाचा. कोणता बोला? आयफोन. आयफोन सुजित बाहेर पड तोपर्यंत. आयफोन गेला का? आयफोन पडला एकाचा, मोबाईल पडला आहे. ते दोघेजण गेलेत आतमध्ये गेलेत. 3 मिनटं राहू, 2-3 मिनटं मोबाईल शोधत आहेत. हे काही आले इकडे, नाही भेटला मोबाईल. आता मोबाईल कसा पडल्यावरती सर तिथेच जात नाही. तो असं करत तो कुठं असं ह्या साईडला वगैरे जातो. मोबाईल असं एकदम पडला की डायरेक्ट जात नाही खाली, तिथेच की त्याच जागेवरती गेलं त्याच जागेवरती खाली बसेल. तरंगत असं जातो. नाही होय. चेतन गेलाय. साला. दगड काढला नाही. भेटला नाही भेटला. किती फूट बोलला तो? 25 फूट आहे बघ, ते लिहिले 25 फूट खाली फोटो. नाही एवढा मुश्किल आहे तरी. कोणाचा बोलला मोबाईल? कोणाचा मोबाईल बोलला? तो बसला तिथे त्याचा. अच्छा उभा आहे तो. त्यातून 2 पडले. एक पकडला त्यांनी, हां. एक मिनिट खालती गेला. एवढा रिस्क कशाला घ्यायचा आहे? तो तिकडं शँडो घालून उभा आहे ना, शँडो घालून त्याचा मोबाईल पडला आहे. मोबाईल एवढं स्वस्त आहे. चला तर आता मी इथून ट्राय करतोय 25 फुटावरून. या धबाक मजा येते. आणि हे मजा घ्यायची असेल तर म्हणजे कामांडवीला यावं. जर असा पोहाचे वगैरे एन्जॉय करायला असेल तर आता उन्हाच्या टायमाला जर इकडे यायचं असेल तर एन्जॉय करायला इकडे येऊ शकता. आणि नॅचरल सगळं पाणी आहे, वाहतं पाणी आहे इकडे. त्या साईडला स्विमिंग पूलमध्ये वगैरे पोहण्यापेक्षा, रिसॉर्टला जाण्यापेक्षा इकडे बेस्ट आहे. पाहिजे तेवढं पाण्यामध्ये राहू शकतो. आणि वाहतं पाणी असल्यामुळे काही एवढं टेन्शन नाही. काकडे मस्त किती. आता मस्त काकड्या, कलिंगड आणि पेरू मस्त इकडं बघत खाणार आहोत. सुरी बघा केवढे. काजू पण आहे. अरे हा काजू पण आहे. इतक्या लाल भडक अशी. खतरनाक. लाल भडक. लाल भडक. गोड.
एवढा मोठा आहे, एवढा खायचा मला. पेरू पण भारी होता रे. जेवण मस्त होतं. म्हणून एक पेरू घेतला मी. अजून अजून आहे. ताणून खाव आणि मग निघू घरी जायला. काकडी खायला या. ही खालची बाजू आहे. तर मस्त आम्ही ते कलिंगड वगैरे खाल्ला, काकडे वगैरे खाल्ले आहो. आणि आता आम्ही निघायची तयारी करतोय. अजून पोहता गावाला ते इथेच असतात सगळेजण. निघालो आता आम्ही परतीचा प्रवास. गाडी घेऊन चला सफायला. आपल्या गाडी 2-2.5 तास लागतील. ते जातील विहारला, मी जाईन सफायला. चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असं सहकार्य करत राहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. चला बाय बाय.